नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? खुश आहात ना? खुश असायलाच हवं. आज आपण काय बघतोय माहिती? गावाकडे बनवलं जाणारं मसाला वांग कसं बनवायचं ना ते पाहणार आहोत. आणि मी लहानपणापासून ना माझ्या मम्मीच्या हातचं खाते ना, ते मला खूप आवडायचं. तर ती जशी बनवायची ना अगदी मी तशीच रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. खूप भन्नाट लागते. तर इथे त्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं घेतलं किसून, त्यानंतर थोडेसे धणे घेतलेत, कारळे घेतले, सफेद तीळ घेतलेत, भाजून शेंगदाणे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची. तर हे सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घालून वाटून घ्यायचं आणि दालचिनीचा तुकडा पण घालायचा. खरं तर मसाला वांग बनवायचा किंवा भरलं वांग बनवायचा किंवा खारं वांग बनवायचा भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण या पद्धतीने ना नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागतं. तर इथे मी थोडं पाणी घालून असं जास्त जाडसर आणि जास्त बारीकही नाही वाटले असं वाटण तयार करून घेतलं. तर इथे हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि त्याला असे मधून 4 काप करून घेतलेले आहेत. हे पाहू शकता याप्रमाणे. तर याला काय करायचं, आपल्याला आणखी चव वाढवण्यासाठी याला थोडंसं आतमधून मीठ लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, वांग्याची चव ना अजून छान लागते. तर यामध्ये असं मीठ भरून घेऊयात. वांगी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर काय करायचं, त्याचे काटे काढायचे. नंतर देठ थोडेसे कट करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये असे टाकून घ्यायचे. तर आता इथे हे पाहू शकता, या पद्धतीने आपण मसाला जो वाटून घेतला होता की नाही तो असं भरून घ्यायचा, छान असं दाबून दाबून. तर या पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊयात. तर या इथे ना मी सगळे वांगे जे आहेत ना त्याच्यामध्ये छान असं दाबून दाबून मसाला भरून घेतलाय. तर आता कढई ठेवायची आहे गॅसवरती, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं. तेल घातलं की यामध्ये गरजेनुसार मोहरी घालून घ्यायची, जिरी घालून घ्यायची आणि मस्त तडकेपर्यंत त्याला छान तेलामध्ये तळून द्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला थोडासा कांदा घालायचा, अगदी छोटूसा कांदा घालायचा बारीक कट करून, आणि तो छान असा तेलामध्ये ना तळून द्यायचा. तळलं की कसं होतं, त्याचा गोडवा थोडासा कमी होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा. आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेत. तर इथे धणे पावडर पण घातलेली आहे मी, थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट घातलेली आहे, हळद पावडर घालायची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता. तर इथे मी कढीपत्ता घातलाय छान असा. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अजून भन्नाट चव येण्यासाठी थोडासा गरम मसाला घालायचा. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, एक एक भरलेलं वांग जे आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. नंतर आपल्याला मसाला घालून पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. तर छान असं अगोदर काय करूया, तेलामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्ही याला असंच तेलाच्या याच्यामध्ये शिजवू शकता किंवा पाणी घालून पण शिजवू शकता. तर इथे उरलेला मसाला मी त्यामध्ये घातला. चवीनुसार पुन्हा थोडंसं वरतून मीठ घालायचं आणि यामध्ये आपल्याला आता गरजेनुसार पाणी घालायचं. मिक्स करायचं छान असं आणि मग झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं बरं का. तर छानपैकी मिक्स करून घेऊयात. तर एक 15 मिनिटानंतर आपलं वांग छान असं शिजलेलं आहे बरं का. आणि पाहू शकता कलर किती मस्त आलाय आणि वासही खूप सुंदर येते बरं का. मला असं वाटते तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असणार. सुटले की नाही खरं खरं कमेंटमध्ये मला सांगा. आणि ते आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पाहू शकता किती छान असा दाटसर मसाला तयार झाला आहे. हे पाहू शकता वांगीसुद्धा खूप छान शिजलेत आणि खरं सांगते खूप अप्रतिम लागतं. नक्की या पद्धतीने ट्राय करा. तर आवडली असेल रेसिपी, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.